नमस्कार. तर मी गेले होते 10 दिवसांच्या विपासना मेडिटेशन कोर्ससाठी. येस, तिथे मला ना मोबाईल होता हातात, ना कुठल्या इतर स्टुडंटशी बोलायचं होतं, इवन आय कॉन्टॅक्टही करायचा नव्हता. करायचं होतं ते फक्त विपासना मेडिटेशन. येस, काय आहे विपासना मेडिटेशन? विपश्यना ध्यान पद्धती काय आहे? एक्झॅक्टली इथे 10-12 तासाचं मेडिटेशन कसं केलं जातं? हे सेंटर कसं असतं? विपासना सेंटर जे शिबिर आहे ते कसं असतं? त्याच्यामध्ये काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात? देन तिथलं जेवण कसं असतं? तिथली 10 दिवसांची फीस किती आहे? माझ्यासोबत असलेल्या स्टुडंट्सचा शेवटच्या दिवशी काय अनुभव आहे? याबद्दल माहिती देणारा आजचा व्हिडिओ आहे. काय आहे विपश्यना ध्यान साधना किंवा विपश्यना मेडिटेशन टेक्निक ते बघूया. विपश्यना ही पुरातन भारतामध्ये एन्शियंट इंडियामध्ये यूज केली जाणारी एक मेडिटेशन टेक्निक म्हणजे ध्यान साधना पद्धती होती. येस, एन्शियंट इंडियामध्ये खूप प्रचलित होती विपश्यना पद्धती, बट कालांतराने ती लुप्त झाली. मग भगवान गौतम बुद्धाने ती रिइन्व्हेंट केली 2500 वर्षांपूर्वी आणि मग त्याचा प्रसार केला इंडियामध्ये, इंडियाच्या बाहेर फॉरेन कंट्रीजमध्ये पण कालांतराने पुन्हा भारतामधून ही जी विपश्यना मेडिटेशन टेक्निक आहे ती पुन्हा लुप्त झाली आणि ती शुद्ध स्वरूपात राहिली नाही. पण बर्मामध्ये म्हणजेच ब्रह्मदेशामध्ये अजूनही विपश्यना मेडिटेशन टेक्निक ही फॉलो केली जात होती काही थोड्या लोकांपासून, आणि ही शुद्ध स्वरूपात ही विपश्यना पद्धती अजूनही फॉलो केली जात होती. मग तिथूनच सत्यनारायण गोयंका गुरुजी यांनी ही मेडिटेशन टेक्निक शिकून भारतामध्ये 1969 मध्ये पुन्हा याचा प्रसार सुरू केला. यानंतर भारतामध्ये बरेचसे विपश्यना मेडिटेशन सेंटर्स जे आहेत ते ओपन केले गेलेत. विपश्यना मेडिटेशन टेक्निकमध्ये काय करतात तर फक्त आपल्या ब्रीदिंगवरती म्हणजे आपल्या श्वासोश्वासावरती कॉन्सन्ट्रेट करायला सांगतात आणि आपले जे बॉडीचे सेन्सेशन्स आहेत त्यावरती फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं असतं. फक्त एक ऑब्झर्वर म्हणून राहायचं असतं. हे कुठलेच तुमचे श्वासाचे एक्सरसाइजेस नाहीत, कुठलेच ब्रीदिंग कंट्रोलिंग एक्सरसाइजेस नाहीत. फक्त आपल्या बॉडीमध्ये काय सेन्सेशन्स होत आहेत, आपलं ब्रीदिंग कसं होत आहे यावरती फक्त आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असतं. त्याबद्दल काहीच त्याला कंट्रोल करण्याची गरज नसते. सो या 10 दिवसाच्या विपश्यना मेडिटेशन कॅम्पमध्ये आपल्याला आपलं बॉडी सेन्सेशन्स, ब्रीदिंग हे फक्त ऑब्झर्व करायला शिकवतात. स्टेप बाय स्टेप प्रोसेसमध्ये आपल्याला फक्त ऑब्झर्व करायला शिकवतात आणि जे आपले थॉट्स आहेत, विचार आहेत, जे इनर पीस आहे त्यावरती काम करायला शिकवतात. विपश्यना मेडिटेशन कोर्सचा एक इम्पॉर्टंट रूल असा आहे की आपल्याला नोबल सायलन्स म्हणजेच आर्य मौन फॉलो करावं लागतं. काय आहे आर्य मौन? याच्यामध्ये आपलं फोन, गॅजेट्स, पेपर, पेन्सिल हे तर सगळं सोडूनच द्या. आपण आपल्यासोबत जे इतर पार्टिसिपंट्स आहेत, इतर स्टुडंट्स आहेत त्यांच्याशीही बोलायचं नाही. बोलायचं तर नाहीच आहे, बट हँड जेस्चर्स म्हणजे खाणाखुणाही करायच्या नाहीत, इवन ग्लान्स करायचं नाही, आय कॉन्टॅक्ट करायचं नाही, एकमेकांकडे बघायचंही नाही. या 10 दिवसांमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या स्वतःवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, आपल्या बॉडी सेन्सेशन्सवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि याच मौन पद्धतीला म्हणतात आर्य मौन किंवा नोबल सायलेन्स. असं म्हटलं जातं की तपस्या करण्यासाठी, साधना करण्यासाठी हे मौन पाळणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट या विपश्यना ध्यान साधनेबद्दल म्हणजे याचा कुठल्याच धर्माशी, संप्रदायाशी, कम्युनिटी, रिलिजन कशाशीही संबंध नाही. तुम्हाला विपश्यना सेंटरमध्ये कुठल्याही धर्माशी रिलेटेड, कुठल्याही महापुरुषाशी रिलेटेड कुठलाही फोटो, कुठलाही मूर्ती बघायला मिळणार नाही. येस, जे विपश्यना मेडिटेशन सेंटर आहे तिथे कोणत्याच संप्रदायाशी रिलेटेड काही शिकवलं जात नाही, कुठलंच कर्मकांड शिकवलं जात नाही. एक्झॅक्टली काय स्केड्यूल असतं ह्या विपश्यना शिबिरामध्ये ते आपण बघूया. सो दिवसभरामध्ये 10 ते 12 तास आपल्याला मेडिटेशन करायचं असतं. येस, सलग 10 ते 12 तास नाही, याच्यामध्ये ब्रेक्स असतात, बट 10 ते 12 तास दिवसभरामध्ये मेडिटेशन किंवा विपश्यना ध्यान केलं जातं. याचं स्केड्यूल काय ते बघूया. सकाळी 4 वाजता आपल्याला इथे उठावं लागतं. येस, सकाळी 4 वाजता उठावं लागतं आणि 4:30 वाजता आपल्याला मेडिटेशन हॉलमध्ये मेडिटेशनसाठी जावं लागतं, साधनेसाठी जावं लागतं. तुम्हाला जर सकाळी लवकर उठून
साधलेला येणं पॉसिबल झालं नाही तर जे तिथले व्हॉलेंटियर्स असतात ज्यांना धम्मसेवक आणि धम्मसेविका म्हटलं जातं ते येतात आणि तुम्हाला दारामध्ये उभं राहून बेल वाजवून उठवतात. ते तुम्हाला एकही शब्द बोलत नाहीत, फक्त दारामध्ये उभं राहून बेल वाजवतात आणि उठवतात आणि देन यू आर टोल्ड टू गो टू द मेडिटेशन सेंटर. आणि तिथे 4:30 ते 6:30 वाजेपर्यंत आपल्याला मेडिटेशन करायचं असतं, विपासना ध्यान करायचं असतं. सकाळी 6:30ला आपल्याला तिथे ब्रेकफास्ट करून घ्यायचा असतो. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपल्याला आपले डेली चॉर्स, अंघोळ वगैरे करणं यासाठी टाईम दिला जातो आणि 8 वाजता पुन्हा आपल्याला मेडिटेशन हॉलमध्ये जावं लागतं. आणि 8 ते 9:15 9:30पर्यंत पुन्हा मेडिटेशन असतं. मग ब्रेक असतो, मग पुन्हा ग्रुप सिटिंग असते. मग हे 11 वाजेपर्यंत आपल्याला मेडिटेशन करावं लागतं. 1-1 तासाला आपल्याला ब्रेक देतात, एक 5 मिनिटाचा ब्रेक आपण घेऊ शकतो. आणि 11 वाजता मग आपल्याला लंच दिला जातो आणि यानंतर आपल्याला रेस्टिंग टाईम दिला जातो आणि पुन्हा पुढचं मेडिटेशन असतं ते 1 वाजता. येस, 1 ते 2:15-2:30पर्यंत आपल्याला एक सेशन असतं मेडिटेशनचं, ग्रुप सेटिंग असतं. आणि याच्यानंतर पुन्हा ब्रेक असतो आणि पुन्हा 2:30 ते 5 वाजेपर्यंत आपल्याला मेडिटेशन करावं लागतं, विपश्यना साधना करावी लागते. देन 5 वाजता असतो आपला स्नॅक ब्रेक. स्नॅक्स म्हणजे संध्याकाळचा नाश्ता दिला जातो आणि या संध्याकाळच्या नाश्त्यानंतर आपल्याला जेवण नाही, रात्रीचं जेवण नसतं, फक्त हे इव्हनिंग स्नॅकच तेवढं आपल्याला देतात. येस, तुम्हाला जर काही हेल्थ इश्यू असला, तुम्ही शुगर पेशंट्स असलात, तुम्हाला काही मेडिसिन्स घ्याव्या लागतात रात्री आणि त्यासाठी जेवण करणं जर आवश्यक असेल तर ते तुम्हाला रात्रीचं जेवणही प्रोव्हाइड करतात. पण जे जनरल स्टुडंट्स आहेत, जे जनरल साधक आहेत, त्यांच्यासाठी रात्री जेवण नाही. आणि 6 नंतर पुन्हा मेडिटेशनला आपल्याला जावं लागतं मेडिटेशन हॉलमध्ये 6 ते 7. आणि 7:15च्या आसपास डिस्कोर्स असतो, म्हणजेच गोयंका गुरुजींचं प्रवचन असतं. हे खूप इंटरेस्टिंग असतं, खूप ऐकण्यासारखं असतं. हे एक 1.5 तासाचं प्रवचन असतं. आणि देन 8:30 ते 9 पुन्हा मेडिटेशन असतं आणि 9 वाजता आपण आपल्या रूममध्ये जाऊ शकतो. काही क्वेश्चन्स असतील तर दुपारी 12 ते किंवा रात्री 9 वाजता आपल्या आचार्यजींना आपण विचारू शकतो. हे विपासना मेडिटेशन सेंटर कुठे आहे? इंडियामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे विपासना सेंटर्स. महाराष्ट्रामध्येही जे इगतपुरीचं जे सेंटर आहे ते पहिलं सेंटर आहे. फुल इंडियामध्ये पहिल्यांदा इगतपुरीमध्ये विपासना सेंटर जे आहे ते ओपन करण्यात आलं होतं. आणि बरेच आहेत माझ्या आसपास, तर पुणे स्वारगेट एरियामध्ये एक आहे. देन मी जे गेले होते ते सेंटर होतं मरकळ आळंदीमध्ये, पुण्याच्या जवळच मरकळ आळंदी इथे धम्मानंद विपासना सेंटर आहे, तिथे मी गेले होते. आणि हे विपासना सेंटर कसं आहे, तिथले फॅसिलिटीज काय काय आहेत ते आपण बघूया. सो ते आहे मेन फ्रंट गेट मरकळच्या धम्मानंद विपासना सेंटरचं. आणि हे त्याचं प्रिमायसेस आहे. इथे जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांच्या व्हेकलच्या पार्किंगसाठी स्पेस दिलेली आहे, शेडमध्ये पार्किंग आहे. आणि हे प्रिमायसेस झाले. आणि पुढे एंट्री केल्यावरती राईट साईडला आहे रजिस्ट्रेशन हॉल, हे आहे रजिस्ट्रेशन ऑफिस चाललं आपण म्हणू शकतो. आणि लेफ्ट साईडला जे आहे ते आहे मेल रेसिडेन्स, म्हणजे पुरुषांसाठी जी राहण्याची सोय केलेली आहे तिथे तो एरिया आहे. मेल आणि फिमेल रेसिडेन्स हे दोन्ही सेपरेट आहेत. आणि फिमेल रेसिडेन्स हे या रजिस्ट्रेशन ऑफिसच्या पाठीमागे आहे तो एरिया. आणि या रजिस्ट्रेशन ऑफिसमधलं आता आपण बघूया इंटिरियर. आज हा रॅपअप डे होता, 11वा दिवस होता, त्यामुळे हे सगळं रॅपअप करत आहेत. आणि या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये इथे आपल्याला आपले जे मोबाईल्स, लॅपटॉप्स, जे काही व्हॅल्युएबल्स, बुक्स वगैरे असतील ते सबमिट करायचे असतात. रजिस्ट्रेशन ऑफिसच्या राईट साईडला पाठीमागून आपल्याला फिमेल रेसिडेन्स जे आहे, जे साधिका ज्या पार्टिसिपंट्स असतात कोर्ससाठी आलेला त्यांच्यासाठी जी राहण्याची सोय केली गेली आहे तिथे आपण जाऊ शकतो राईट साईडला. आणि हे जे ग्रीन फेन्सिंग दिसत आहे
याच्या पलीकडे पाठीमागे मेल रेसिडेन्स आहे, जे पुरुष साधक आहेत त्यांच्यासाठी राहण्याची सोय केली गेली आहे. आणि राईट साईडला इथे फिमेल रेसिडेन्सकडे हा रोड जातो. तुम्ही बघू शकता इथे सर्व जे प्रिमायसेस आहे तिथे सगळीकडे ग्रीनरी आहे, सगळीकडे हिरवंगार गार्डन आहे आणि साधनेसाठी तपस्येसाठी अगदी हे उपयुक्त असं वातावरण आहे. आणि हे जे बघतोय आपण ते आहे मेडिटेशन हॉल, याला धम्म हॉल म्हणतात. आणि इथेच सर्व मेडिटेशन जे आहे ते केलं जातं. हे आउटर एरिया आहे धम्म हॉलचा. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. तुम्ही बघू शकाल इथे दोन्ही डोअर्सला दरवाजांना जी कडी आहे तिथे कपडा बांधला गेला आहे. येता जाता आवाज होऊ नये म्हणून हे एक ट्रिक केली गेली आहे. आणि हा आहे धम्म हॉल. बराच मोठा आहे, स्पेशियस आहे आणि व्हेंटिलेशनही भरपूर आहे. खाली बसण्यासाठी इथे सोय केली गेली असते, गादी असते, मॅट्रेस. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी बेंच टाईप चेअर्स अशा बनवल्या गेल्या आहेत. त्यांच्यासाठी ते इथे बसू शकतात. ज्यांना नी प्रॉब्लेम आहे किंवा बॅक प्रॉब्लेम आहे. ही लास्ट जे बेंच होतं ते माझं होतं. आय यूज टू सिट देअर. आणि तुम्हाला पहिल्या दिवशी जे आसन दिलं गेलं असतं ते त्याच आसनावरती आपल्याला पूर्ण 10 दिवस तिथे मेडिटेशन करायचं असतं. आणि समोर ज्या व्हाईट चेअर्स आहेत ते आचार्यजींच्या आहेत. ज्या साधिका आहेत त्यांच्यासाठी फिमेल आचार्य असतात आणि जे साधक आहेत त्यांच्यासाठी मेल आचार्य. आणि पुढे आलं इथे स्ट्रेट, अजून आपण फिमेल रेसिडेन्सकडे जायचो आहोत तर इथेच मार्गावरती आहे शून्यागार सेल्स. शून्यागार सेल्स काय असतात? सेल म्हणजे छोटे छोटे रूम असतात आणि तिथे जाऊन आपल्याला एकांतामध्ये मेडिटेशन किंवा साधना करायची असते. आचार्यजींनी सांगितल्याप्रमाणे तिथे जाऊन साधना करायची असते. आणि इथे सरळ खाली गेलं का मग इथे फिमेल रेसिडेन्स आहेत. फिमेल रेसिडेन्स पण 2 सेक्शनमध्ये आहेत. हे बॅक सेक्शन आहे आणि पुढे एक सेक्शन एफ सेक्शन ज्याला म्हणतात ते आहे. आणि मी EF सेक्शनमध्ये होते. 7F हे माझा नंबर होता. 7F हा माझा बेड नंबर होता. आता रूम बघूया. रूम अगदी सर्व फॅसिलिटीज असतात, सिम्पल असतात, बेसिक असतात, बट सगळ्या फॅसिलिटीज आहेत. इथे तुम्हाला गादी दिली जाते, इवन बेडिंग म्हणजे बेडशीट, ब्लँकेट, पिलो कवर सर्व दिलं जातं. आणि मॉस्किटो नेट मच्छरदाणी पण दिली जाते. आणि ही माझी रूम पार्टनर आहे, हर नेम इज काया. आणि आता आपण बघूया डायनिंग हॉल कसा आहे. हा फिमेल डायनिंग हॉल आहे साधिकांसाठी. इथे बाहेर वॉशिंग एरिया आहे. इथे आपली स्वतःची प्लेट आपण स्वतःच वॉश करावी लागते. आणि हा आहे डायनिंग एरिया. तुम्ही बघू शकता चेअर्स अशा ठेवल्या गेल्या आहेत की एकमेकांना फेस नाही करता येणार. आणि पलीकडे मेल डायनिंग एरिया होता. आणि हा आहे लंच, 10th डे, 10व्या दिवसाचं लंच होता. हे आमचं शेवटचं लंच होतं इथे. याच्यामध्ये फुलके असतात, जनरली एक सुकी भाजी असते, एक उसळ असते कडधान्याची आणि वरण असतं. आणि आज लास्ट डे होता म्हणून स्वीट होतं, ताक असतं, राईस असतो आणि सॅलड असतं. सो डेली असंच जेवण असतं. हे सर्व जेवण विदाऊट अनियन गार्लिक म्हणजे बिना कांदा लसणाचं असतं, पण सात्विक असतं आणि तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि हे आहे इव्हनिंग स्नॅक, संध्याकाळचा नाश्ता असाच असतो. हा 10व्या दिवसाचा होता. याच्यामध्ये चिवडा, एक फ्रूट आणि चहा असतो. आणि लास्ट स्नॅक असल्यामुळे आम्हाला लाडू पण दिला होता. तुम्ही इथे बघू शकता, ऐकू शकता किती आवाज होतो, बट लास्ट डे असल्यामुळे आमचं मौन सुटल्यामुळे इथे आवाज होत होता. आणि इथे मी इव्हनिंग स्नॅक्सचं अरेंजमेंट दाखवते. जे जुने साधक असतात त्यांच्यासाठी लिंबू पाणी असतं संध्याकाळी, आणि जे नवीन साधक असतात त्यांच्यासाठी चिवडा, फ्रूट आणि चहा किंवा दूध असतं. ब्रेकफास्टला ॲक्च्युली हेल्दी ऑप्शन्स असतात, जनरली उपमा, पोहे, इडली. बट हा लास्ट डेचा ब्रेकफास्ट होता, आमचा 11व्या दिवसाचा ब्रेकफास्ट, त्यामुळे वडापाव, खीर आणि चहा आम्हाला देण्यात आला होता. बघूया माझ्यासोबतच्या ज्या साधिका, ज्या पार्टिसिपेंट्स होत्या, त्यांचा कसा अनुभव होता या 10 दिवसाच्या शिबिराचा. नमस्कार, मी हस्मिता पाटील बदलापूरवरून आली आहे मर्कल विपासना सेंटरमध्ये मेडिटेशनसाठी. या सेंटरबद्दल खूप ऐकलं होतं, खूप छान एक्सपिरियन्स आहे. आणि इकडची सेवा, इकडच्या सेविका, इकडचं जेवण, इकडचं राहणीमान अतिशय सुंदर आहे.
आणि मी सगळ्यांना रेकमेंड करेन की स्वतःसाठी आयुष्यातले 10 दिवस तरी काढा, जिथे करून तुम्हाला खूप मनशांती मिळेल. जे काही बॉडीमध्ये द्वेष, मत्सर, राग जो काही साठलेला असतो तो सगळा 10 दिवसांमध्ये निघून जातो. स्ट्रिक्टली मौन पाळायला सांगतात. मौन पाळलं तर खूप सुंदर एक्सपिरियन्स येईल आणि पॉझिटिव्ह वाटतं. सगळेजण येताना निराश, अगदी हताश होऊन आलेले असतात आणि जाताना मात्र खूप मस्त ग्लो चेहऱ्यावर घेऊन जातात. तो अनुभवण्यासाठी तर नक्की मर्कलच्या विपासना सेंटरला व्हिजिट करा. नमस्कार, मी आरती महामुनी. मी काउन्सिलर आहे आणि पॅरेंटिंग कोच आहे. ही एक अशी साधना आहे की ह्याला आपण जगण्याची कला म्हणू शकतो. ही साधना आपल्याला अवेअरनेस शिकवते, म्हणजे जागरूकता शिकवते आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट शिकवते, ती म्हणजे आपल्याला प्रेझेंटमध्ये राहायला शिकवते. भूतकाळ किंवा भविष्यकाळाची जी चिंता आपण करत असतो तर ती सर्व सोडून आपल्याला प्रेझेंटमध्ये राहायला शिकवते आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट या साधनेने आपल्याला साध्य होते. आजकाल आपण बघतोय की मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळेच जण कुठल्या ना कुठल्या तरी तणावाखाली आहेत आणि हा जो रोजच्या आयुष्यातला आपला तणाव आहे तर तो तणाव आपल्यापासून आपला आनंद आणि आपली मनःशांती हिरावून घेतो आहे. विपश्यना साधना आपल्याला आपल्या आयुष्यातला हरवलेला आनंद आपल्याला परत मिळवून देऊ शकतो. तर विपश्यना ही साधना एक अशी विद्या आहे की आपल्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच, मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे, लाभदायी आहे. या आमच्या व्हॉलेंटियर्स यांना धम्मसेविका म्हणतात. इथे या दोघींनीही आधी विपासनाचा कोर्स केलेला आहे. नमस्ते, मेरा नाम ऐश्वर्या है. ये मेरा सेकेंड टाइम कोर्स है. सो सेकेंड टाइम मैं यहाँ सेवा देने आई थी और मेरा एक्सपीरियंस बहुत ही अच्छा रहा सेवा का. मुझे सबकी सेवा करने मिली यहाँ पे और बस सबका मंगल हो. नमस्ते, माझं नाव बायनाबाई स्वप्न किस्कर. मी बारामतीहून आली. ही माझं 3रं शिबिर आहे. मला इथं आल्यानंतर सेवेचा लाभ भेटला आणि साधकांनी मला साथ दिली. मी त्यांचं सगळं सेवेचं लाभ घेतला आणि त्यांचं मंगल हो, सगळ्यांचं मंगल हो. या दोघीही व्हॉलेंटियर्स, स्पेशली बहिणाबाई, सकाळी आम्हाला लवकर उठवायला यायच्या 4 वाजता बेल वाजवत आणि त्यासोबतच आमच्या खाण्यापिण्याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं. जरी कुणी नाही जेवलं तर बहिणाबाई त्यांना जातीने विचारायच्या, तुम्ही का जेवला नाही, काही मिस झालं तर. आणि या दोघींनी आमचं इथला स्टे खूप खूप सोपा केला आहे. सो थँक्यू बोथ ऑफ यू. 5 दिवसाच्या कोर्सचे चार्जेस किती आहेत? वेल, हे सर्व जे फॅसिलिटी आपल्याला प्रोव्हाइड केली जाते, हे जे मेडिटेशन शिकवलं जातं, जेवण दिलं जातं, हे सर्व आपल्याला फ्रीमध्ये दिलं जातं. याचा कुठलेच चार्जेस आपल्याकडून ते एक्सपेक्ट करत नाहीत. येस, तुम्हाला कोणतीच फीस भरावी लागत नाही मेडिटेशन कॅम्पमध्ये जाण्यासाठी. तुम्हाला जर वाटत असेल, स्वेच्छा असेल तर आपण आपल्यातर्फे काही डोनेशन देऊ शकतो, पण ते कंपल्सरी नाही. तुम्हाला जर वाटत असेल डोनेशन द्यावं थोडंफार, आपण जर सुविधा घेतलेल्या आहेत तर त्या कोणातरी इतराच्या डोनेशनवरती घेतलेल्या आहेत, तर आपणही कोणा इतर व्यक्तीसाठी डोनेट करावं असं जर वाटत असेल तर ते आपल्याला डोनेशनची फॅसिलिटी पण आहे. काही जणांकडनं मला असाही प्रश्न आला की हे किती डिफिकल्ट आहे, किती अवघड असतं हे 10 दिवस मौन व्रत पाळणं किंवा 10 ते 12 तास दिवसभरातले मेडिटेशन करणं किती डिफिकल्ट असतं. वेल, सुरुवातीचे 2 दिवस आपल्याला थोडं डिफिकल्ट जातं, कारण रुटीन जे आहे ते आपलं सेट व्हायला थोडा वेळ लागतो. 2 ते 3 दिवस आपल्याला डिफिकल्ट जातं. मी तर 3rd डेला त्याला हॅबिच्युअल होऊन गेले होते. 3rd डेला मला कळलं होतं की किती वाजता उठायचं आहे, मेडिटेशनला किती वाजता जायचं आहे, किती वाजता ब्रेकफास्ट, लंच, ह्याचा कशी वेळ असते, हे सर्व मला 3rd डेपर्यंत कळलं होतं. येस, 2 ते 3 दिवस आपल्याला लागतात यूज टू होण्यासाठी, थोडीशी त्याची सवय होण्यासाठी. हा होता माझा एक्सपिरियन्स विपासना मेडिटेशन टेक्निक, म्हणजेच विपासना ध्यान पद्धतीचा 10 दिवसांच्या कोर्सचा. यामध्ये मी जमेल तेवढे क्वेश्चन्स, जमेल तेवढं इन्फॉर्मेशन कव्हरअप करण्याचा प्रयत्न केला आहे.
तुम्हाला जर आणखी काही प्रश्न असतील विपासना मेडिटेशन पद्धतीबद्दल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चिल देन, बाय.